प्रकारचे रंगाचे चॉक्स मिळतात. निळा, गुलाबी, पिवळा, हिरवा. ओके. आता ह्या कापडावरती जेव्हा आपण चॉक लावतो घेतो तर कुठला चॉक वापरायचा ह्याला पण शास्त्र आहे. काहीतरी काय होईल, चॉकचं मार्किंग घ्यायला कापडावरती आणि ते चांगलं दिसणार नाही, धुतल्याशिवाय जाणार नाही. शक्यतो बघायचं मार्किंग करून की हा दिसतंय तर हा साधारण लाईट कलरच घेऊया ह्याच्यावरती, कारण की तो दिसेल व्यवस्थित आणि तो काढायला पण इझी आहे, त्याचे डाग नाही पडणार आपल्याला. म्हणून ह्या रंगाचा चॉक वापरते. हा पावडर चॉक आहे, ह्याला एक पावडरी आहे चॉक. हा पावडर चॉक आहे, मार्किंगला इझी छान पडतो तो. आता आपण आपल्याकडे जेव्हा आपण हे ठेवतो आहे टेबलाच्या ह्याला टेबलाला पॅरलल आपण कापड कधी पण ठेवायचं आहे. ओके. ह्याला म्हणतात बीड हेडेड पिन्स म्हणतात, ह्याला टाचणी म्हणतात. त्या टाचणीला वरती एक मोती असतो, त्याला बीड म्हणतात. तर बीड हेडेड मोती असलेली पिन आहे. त्याने साधारण कापड जरा हलू नये. आता हे कॉटनचं कापड आहे तर हलणार नाही जास्ती, पण तरी हलू नये म्हणून थोडंसं पिन करून घ्यायचं. म्हणजे जास्ती कापड हलणार नाही, कापडावर ठेवलेलं पेपर पॅटर्न हलणार नाही. मार्किंग करून घ्यायचं आहे. ही जी लाईन आहे ही शार्प लाईनप्रमाणे अशी छान शार्प मार्किंग करून घ्या. आता आपल्या मार्किंगमध्ये हे सगळं झाल्यावरती आपल्याला हे सगळं आतली वस्तू पण आतल्या ह्या गोष्टी पण मार्क करायच्या आहेत. त्याच्यासाठी आपल्याला कार्बन पेपर असतो, तो कार्बन पेपर मी मार्किंग करणार आहे. मराठी स्टार्ट. आता आपल्याला हे जे सगळे मार्किंग्स आहेत हे सगळे मार्किंग्स ह्या खालच्या कापडावर घ्यायचे. तर कसे घ्यायचे, तर त्याला वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं की आपल्याकडे कार्बन पेपर असतो, कार्बन पेपर ठेवून घेऊ शकतो. जसे की आपल्याकडे वेगवेगळ्या रंगाचे कार्बन पेपर असतात, ते कार्बन पेपर ठेवून आपण हे असं कार्बन पेपर इथे खाली ठेवायचा आणि ह्याच्यावरती एक शिलाईसाठी मार्किंग लावायची अशी कार्बन पेपर ठेवू शकतो. म्हणजे इकडे बरोबर असं कार्बनने मार्किंग येतं शिलाईचं. आणि कार्बन पेपर लाईट कलरचाच घ्यायचा, लाईट कापडाला. किंवा आपण नुसतं जरी हा ट्रेसिंग, ह्याला म्हणतात ट्रेसिंग व्हील, ह्या ट्रेसिंग व्हीलने आपण जरी नुसतं जरी आपण असं केलं, थोडं खाली एखादी पॅडिंग टाकून असं मार्किंग केलं तरीही होईल. हे बघा इकडे एक लाईट कलरचे मार्किंग आलेलं आहे. ओके. ते तसं घेतलं तरीही चालण्यासारखं असतं. ओके. तर आपण ट्रेसिंग व्हीलने पण करू शकतो किंवा कार्बन पेपर ठेवून पण करू शकतो. ह्या डिव्हाइसला ट्रेसिंग व्हील म्हणतात. ह्याला असे करवत असल्यासारखं असतं, आपले जे आपण शंकरपाळी करतो ना त्याला तसं करवतसारखं ह्याला ट्रेसिंग व्हील म्हणतात. इथे बोट ठेवून ह्याला मार्किंग करण्यासाठी असतं. म्हणजे हे मार्किंग आपण असं केल्यानंतर ते कापडावरून निघून जातं. ओके. दोन्ही प्रकारे वापरू शकतो, असं ठेवून पण करू शकतो किंवा असं ठेवूनही वापरू शकतो. हे आपल्याला टेलरिंगच्या दुकानामध्ये जे मटेरियल मिळतं टेलरिंगचं त्या दुकानामध्ये मिळतं. ह्याला ट्रेसिंग व्हील म्हणतात. मराठीत त्याला मार्किंग व्हील पण असं म्हणता येईल. आणि 25-1 रुपयापर्यंत मिळतं, 20 ते 25 रुपये वेगवेगळे त्याच्यात क्वालिटी मिळतात. आपण डार्टचे मार्किंग घ्यायचे आहेत इथे.
हे आपण पूर्ण हे मार्किंग जे होतं कापडावरती ह्या पेपर पॅटर्नवरती ते आपण इथे मार्किंग करून घेतलं आहे. एकदा मार्किंग झाल्यावर मगच तुम्ही हा पेपर पॅटर्न काढायचा असा. ओके. तर आपल्याला ही जी पिवळी लाईन दिसते आहे ही कटिंगची लाईन आहे आणि ही जी आहे आतली लाईन आहे ती मार्किंग शिवणाची लाईन आहे. तुम्ही साधारण लाईट कलरच्या चॉकने ते मार्किंग एकदा तुम्ही इथे जिथे सरळ लाईन असेल तिथे सरळ पट्टीने मार्किंग घ्यायचं, कधी हाताने मार्किंग करत राहायचं नाही. हे झालं पूर्ण आपलं कापडाचं सगळं पूर्णतः मार्किंग करून झालेलं आहे. आता